ठाणे वेलापूर हायवेवरती महापे सर्कल इथल्या सबवेमध्ये सुद्धा पाणी साचलंय। त्यामुळे हा सबवे सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। इथे 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी साचलंय। दरम्यान सबवे बंद झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे। मी सध्या महापे सर्कलमध्ये तुम्ही पाहताय की हा जो सबवे आहे या सबवेमध्ये खाली जवळपास कमरेपर्यंत हे पाणी साचलेलं आहे। 3 ते 4 फुटाच्या वर हे पाणी साचलेलं आहे। त्यामुळे संपूर्णपणे हा जो मार्ग आहे तो बंद करण्यात आलेला आहे। हा जर मार्ग पाहिला तर ठाण्यावरून सीबीडीला जाणारा हा मार्ग आहे आणि हा मार्ग बंद झाल्यामुळे समोरून ठाण्यावरून येणारी जी वाहतूक आहे ती या ठिकाणी संत गतीने चालू आहे। वाहतूक कोंडी झालेली आहे आणि हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता या ठिकाणचे ट्रॅफिक डीसीपी काकडे साहेब ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। आपल्याबरोबर डीसीपी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, सध्या ट्रॅफिकची काय परिस्थिती आहे? आपण बघत असाल की जवळपास 4 पंप या महापे अंडरपास खाली सुरू आहेत, ज्याच्यातून पाण्याचा निचरा करायचा प्रयत्न केला जात आहे। परंतु पाऊसच जास्त आहे, त्यामुळं इथलं पाणी ओसरायला थोडा वेळ लागेल आणि पोलीस जे आहेत ते वाहतूक कुठेही बंद होणार नाही, वाहतूक सुरू राहील, परंतु संत गतीनं ते चालत आहे। याच्यासाठी सुद्धा लवकरात लवकर कशा पद्धतीनं आणखी इफेक्टिव्ह पद्धतीनं वाहतूक व्यवस्थापन करता येईल यासाठी सर्वच अधिकारी अंमलदार इथं काम करत आहेत। नक्कीच आपण पाहतो की वाहतूक कोंडी झाली असली तरी कुठेही प्रकारे ठप्प झालेली नाहीये। पोलिसांच्या माध्यमातून ती संत गतीने सुरू करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे या ठिकाणी उपायुक्तांकडून सांगण्यात येते। विनायक पडले, बीपी माझा, नवी मुंबई।